श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 7. खगोल वर्णन. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचा महिमा. पहाटे श्री तिरुमलदासांनी आपलं आन्निक उरकून सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, अरे शंकर भट्टा, श्रीपाद वल्लभांचं दिव्य चरित्र अद्भुत, अतर्क्य आणि अपूर्व असं आहे. त्यांचं दिव्य चरित्र लेखन करण्याचं महत् भाग्य तुला लाभलंय. असा हा दिव्य योग श्रींच्या संकल्पानं तुला लाभला आहे. श्रीपादांचं एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होणं. नरसावधानी मृत्युमुखातून बाहेर पडल्यावर त्यांच्यातील आकर्षण शक्ती क्षीणावली. पूर्वी साधना करीत असताना ज्या मनुष्याचं ते ध्यान करीत तो कितीही दूर असला तरी आकर्षित होऊन त्यांच्या जवळ येत असे, ती शक्ती सुद्धा आता क्षीणावली होती. जे लोक पूर्वी त्यांना घाबरत होते ते त्यांना अजिबात घाबरेनासे झाले. वेळ पडल्यास त्यांचा उपहास करून त्यांना दुखवीत असत. त्यांची आर्थिक स्थिती सुद्धा खालावत चालली होती. 2 वेळच्या पोटभर जेवणाची सुद्धा काही वेळा भ्रांत पडत असे. अशा कष्टमय अवस्थेत ते आक्रोश करीत घराबाहेर आले. त्यावेळी महाचार्य बापन्नाचार्युलू त्यांच्या नातवास कडेवर घेऊन आपल्या घराकडे जात होते. राजशर्मांच्या घराकडून वळसा घेतल्यावर जो मार्ग येई तो थेट बापन्नाचार्युलूंच्या घराकडे जात असे. श्रीपाद बालपणी आपल्या घरापेक्षा अधिक वेळ आपल्या आजोबांच्या घरीच राहत. श्री नरसिंह वर्मा आणि श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी यांच्या घरी सुद्धा स्वेच्छेनं जात. श्रीपादांची बोलावं असं नरसावधानींच्या मनात आलं. त्या गोंडस आणि लढीवाळ अशा दिव्य बालकास एकदा तरी कडेवर घेऊन लाड करावेत असं त्यांना वाटलं. नरसावधानींची दृष्टी श्रीपादावर पडली. श्रीपादांनी नरसावधानींकडे पाहून मंद स्मित केलं. ते स्मितहास्य अत्यंत मोहित करणारं होतं. नरसावधानी भिक्षेसाठी श्रेष्ठींच्या घरी गेले. तिथे श्रीपाद श्रेष्ठींच्या मांडीवर खेळत असलेले दिसले. नरसावधानींकडे पाहून श्रीपाद मिस्किलपणे हसले. नरसावधानी भिक्षा घेऊन ते नरसिंह वर्मांच्या घरी गेले. तिथे त्यांना श्रीपाद नरसिंह वर्मांच्या खांद्यावर खेळत असलेला दिसला. नरसावधानींकडे पाहून श्रीपाद पुन्हा मिस्किलपणे हसले. एकाच वेळी बालक श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी, वर्मांच्या घरी आणि आजोबा बापन्नाचार्युलूंच्या घरी होते. नरसावधानींना हे स्वप्न आहे का विष्णुमाया आहे कळतच नव्हतं. गावातील लोक नरसावधानींचा छळ करू लागले. पादग्या क्षेत्रातील स्वयंभू दत्ताची मूर्ती अदृश्य होण्यामागे नरसावधानींचा हात आहे अशी लोक निंदा करू लागले. या लोकनिंदेनं पीडित होऊन नरसावधानी भ्रमिष्ठासारखे घरी परतले. त्यांना अशा स्थितीत पाहून त्यांची पत्नी अत्यंत दुःखी झाली. तिच्या मनातील वेदना प्रकट करण्यासाठी ती देवघरात गेली. तेव्हा तिनं पाहिलेले दृश्य आश्चर्यकारक होते. त्यांच्या देवघरात श्रीपाद बसलेले होते. त्यांना पाहून त्या पती पत्नीला अतिशय आनंद झाला. त्या उभयतांनी श्रीपादांना राजगिऱ्याच्या भाजीचं भोजन करण्याचा आग्रह केला. परंतु श्रीपादांनी जेवण्यास नकार दिला. काल, कर्म आणि कारण या तिन्हींचा एकाच वेळी संयोग झाल्यास असे अलभ्य योग जुळून येतात. विवेकवंत अशा योगांचे लाभ करून घेतात, तर अविवेकी या लाभास मुकतात. श्रीपाद प्रभूंनी त्या पती पत्नींच्या विनंतीस होकार दिला, परंतु या जन्मीसाठी नसून पुढल्या जन्मीसाठी. पुढल्या जन्मी ते महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत श्री नृसिंह सरस्वतींच्या अवतारात त्यांच्या घरी अवश्य भोजन घेतील असं त्यांनी वचन दिलं होतं. एखादे समयी सूर्यचंद्राच्या गती बदलणं शक्य होईल, परंतु प्रभूंच्या वचनाविरुद्ध जाणं पंचभूतांसहित कोणत्याच जीवास शक्य नसतं. जग जरी हिंदोळलं, युग जरी पालटलं, तरी श्रीपादांच्या लीला नित्य सत्य आणि नित्य नूतन आहेत. देवघरात बसून श्रीपाद प्रभूंनी नरसावधानी आणि त्यांच्या धर्मपत्नीस हितोपदेश केला. हा उपदेश दत्तभक्तांना अत्यंत उपयोगी असा आहे. नरसावधानी आणि श्रीपाद वल्लभांच्या मध्ये झालेला संवाद व श्रीपाद प्रभूंचा उपदेश. प्रश्न: तू कोण आहेस? देवता, यक्ष, मांत्रिक? उत्तर: मीच आहे. पंचभूतात्मक सृष्टीतील अणुरेणूमध्ये विद्यमान असलेली अदृश्य शक्ती ती मीच. पशुपक्ष्यांसहित समस्त प्राणीमात्रांमध्ये मातृ व पितृ स्वरूपानं स्थित आहे तो मीच. सकळ सृष्टीचा गुरु स्वरूप पण मीच आहे. प्रश्न: तू श्री दत्तप्रभूंचा अवतार आहेस का? उत्तर: निसंशयानं मी दत्तच आहे, परंतु तुम्ही शरीरधारी असल्यानं तुम्हाला माझी ओळख पटण्यासाठी मी शरीर धारण केलं आहे. वास्तवात मी निराकार आणि निर्गुण आहे. प्रश्न: म्हणजे तुला आकार आणि गुण नाही एवढंच ना? उत्तर: निराकार असणं सुद्धा एक आकारच आहे. तसंच निर्गुण असणं हा देखील एक गुणच आहे. साकार व निराकार
सगुण व निर्गुण यांचा आधार तो मीच आहे आणि त्याच्या पलीकडे आहे असं जाण. प्रश्न: सर्वस्व तूच असताना प्राणीमात्रांना सुख दुःख का संभवतात? तुझ्यात असलेला तू जीव आहेस आणि तुझ्यात असलेला मी परमात्मा आहे. तुझ्यात कर्तृत्व भावना असेपर्यंत तू मी होऊ शकत नाही. जोपर्यंत तुझ्यात कर्तृत्व भावना असेल तोपर्यंत सुख दुःख पाप पुण्य अशा द्वंद्वातून तुझी सुटका होऊ शकत नाही. तुझ्यातला तू नष्ट होऊन तुझ्यातील मी उच्च दशेत असेल तेव्हा तू माझ्या निकट असशील. जसं जसं तू माझ्या निकट येशील तस तसा तू सुख दुःख पाप पुण्य या द्वंद्वातून मुक्त होशील. तू माझ्या आश्रयी असता सुखसंपन्न होशील. प्रश्न: जीवात्मा आणि परमात्मा हे वेगवेगळे आहेत असं काहींचं म्हणणं आहे. जीवात्मा व परमात्म्याचे घनिष्ठ संबंध आहेत असं काहींचं म्हणणं आहे. तर जीवच परमात्मा आहे असं काहींचं म्हणणं आहे. यातील खरं काय? उत्तर: तू वेगळा मी वेगळा अशी भिन्नत्वाची भावना असली तरी हरकत नाही. तुझ्यातला अहंकार नाश पावल्यावर आपण दोघं द्वैतात स्थित असता आनंदाची प्राप्ती होईल. माझ्या अनुग्रहामुळे सगळं चालत असून तू केवळ निमित्त मात्र आहेस या तत्वाचं अनुसरण केल्यानं सुद्धा आनंद स्थितीस पावशील. मोहाचा क्षय झाल्यानं द्वैत स्थितीमध्ये असताना सुद्धा तू मोक्ष सिद्धी पावशील. तुझ्यात आणि माझ्यात अत्यंत सामिप्य असताना मी तुझ्याद्वारे स्वतःच व्यक्त करतो. माझ्यातील सर्व शक्ती तुझ्याद्वारे अभिव्यक्त होत असताना तुझ्यातला अहंकार नाश पावून मोहक्षय झाल्यानं या विशिष्ट असलेल्या अद्वैत स्थितीमध्ये पण आनंदाची प्राप्ती होईल. मोह नसल्यामुळं हा सुद्धा मोक्षच होय. तुझा अहंकार पूर्णपणे नाश पावल्यानं कर्तृत्वाची भावना नाहीशी होईल. तुझ्यात तू नसून केवळ मी असलेल्या त्या स्थितीत मनाच्या कल्पनेनं आकलन न होणाऱ्या ब्रह्मानंदाचा अनुभव करत असतो. म्हणून अद्वैत स्थितीत असला तरी मोक्ष प्राप्ती करू शकतो. द्वैत स्थितीत असला तरी विशिष्टाद्वैत किंवा अद्वैत स्थितीत असला तरी मोक्ष सिद्धी किंवा ब्रह्मानंद स्थिती मात्र एकच. ती स्थिती मन आणि वाचा यांस अगोचर आहे. केवळ अनुभवानं जाणलं जातं. प्रश्न: अवधूत स्थितीत असलेले काही जण ते स्वतः ब्रह्म असल्याचे सांगतात. तर तू अवधूत आहेस का? उत्तर: नाही, मी अवधूत नाही. मी ब्रह्म आहे आणि ब्रह्म सर्वस्व असल्याचे अवधूतांचे अनुभव आहेत. तर मी ब्रह्म असून मी सर्वांतर्यामी असल्याची स्थिती माझी आहे. प्रश्न: तरी या किंचित भेदाचं रहस्य मला उमजलं नाही. उत्तर: समस्त संसार बंधनातून मुक्त झालेले अवधूत माझ्यात लीन होऊन ब्रह्मानंद सुखाचा अनुभव घेतात. त्यांच्यात व्यक्तित्व नाही. व्यक्तित्व नसल्याने ते संकल्परहित असतात. या सृष्टीच्या महासंकल्पात महाशक्तीत मी आहे. जीव म्हणवणाऱ्या मायाशक्तीत पण मी आहे. माझ्यात लीन झालेले अवधूत सुद्धा तू परत जन्म घे अशी माझी आज्ञा झाल्यास त्यांना जन्म घेणे भाग आहे. संकल्पयुक्त सत्य ज्ञानानंद स्वरूप माझं आहे. तर संकल्परहित सत्य ज्ञानानंद स्वरूप त्यांचं आहे. प्रश्न: बीजास भाजल्यानं परत अंकुरित होत नाही, तसंच ब्रह्मज्ञान प्राप्त करून ब्रह्ममय झालेल्यांना परत जन्म घेणं कसं बरं साध्य होईल? उत्तर: भाजलेल्या बीजांचं पुनरंकुरित न होणं हा सृष्टीचा धर्म आहे. भाजलेल्या बीजांना पुनरंकुरित करणं हे सृष्टीकर्त्याचं शक्ती सामर्थ्य आहे. खरं पाहता माझा अवतार या सिद्धांताद्वारे सत्य धर्म निरूपण करण्यापूर्वी झाला आहे. प्रश्न: दत्तप्रभू श्रीपादा विवरण करावं. उत्तर: भूत भविष्य वर्तमान हे अवस्थात्रय तसंच सृष्टी स्थिती लय इत्यादी त्रयांचं अतिक्रमण करून वडील अत्री महर्षी प्रसिद्ध झाले. सृष्टीतील कोणत्याही जीवाविषयी किंवा कोणत्याही वस्तूविषयी असूया द्वेष लेश मात्र नसल्या कारणानं माता अनसूया विख्यात झाली. ब्रह्मा विष्णू रुद्र यांस आश्रय आणि अतीत असलेल्या त्या परमज्योती स्वरूपाचं दर्शन प्राप्त करण्यासाठी अत्री महर्षींनी घोर तपश्चर्या केली. त्या परमज्योती स्वरूप परमात्म्यानं आपल्या अमृत दृष्टीनं सृष्टीतील प्रत्येक प्राण्यास आणि वस्तूस अवलोकन करून अनुग्रह करावा या हेतूनं अनसूया मातेनं तपाचरण केलं होतं. कर्मसूत्रांप्रमाणे पाप पुण्यास अनुसरून सुख दुःख प्राप्त होत असल्या कारणानं
महापापाचं फळ स्वल्प आणि स्वल्प पुण्याचं फळ अधिक व्हावं या संकल्पानं अनसूया प्रार्थना करत असे. कठीण अशा लोहखंडास जिवंत व खाण्यास योग्य अशा चण्यामध्ये आपल्या तपोबलानं मातेनं रूपांतर केलं. खनिजातील चैतन्य निद्रा अवस्थेत असतं. तरुगुल्मादीमध्ये अर्ध निद्रा अवस्थेत असतं. पशुमध्ये पूर्ण चैतन्याची स्थिती असते. खनिज म्हणून जन्मास येऊन मरण पावणे, नंतर वृक्षेतर जन्म घेऊन, तदनंतर पशुजन्म पाहून शेवटी मनुष्य जन्म घेतलेल्या मानवानं विवेक, ज्ञान व वैराग्यवंत होऊन त्याच्यात सुप्त असलेल्या परमात्म शक्तीस जागृत करून मोक्ष प्राप्त केला पाहिजे. प्रकृतीतील परिणामक्रमाचा धर्म परमात्म्यांच्या अनुग्रहानं बदलू शकतो असं मातेनं सिद्ध केलं. त्रिमूर्तींच्या स्वरूपात असलेलं चैतन्य जागृत अवस्थेत असल्याकारणानं निद्रावस्थेत बदलून त्यांना लहान बालकांचं रूप दिलं. त्रिमूर्तींच्या शक्ती एकवटून अनघादेवी रूप धारण केलं. दत्तात्रेयांचा अवतार घेऊन त्यांनी अनघादेवींचा अर्धांगिनी म्हणून स्वीकार केला. श्रीपाद श्री वल्लभावतारी वामभागी अनघादेवी व दक्षिणभागी दत्तात्रेय असून अर्धनारीश्वर रूपानं प्रभूंचा जन्म झाला. अशा महोत्तर सृष्टीस आपल्या संकल्प मात्रानं सृजन करण्याचं शक्ती सामर्थ्य असलेल्या प्रभूस आवश्यकतेनुसार सृष्टी धर्मामध्ये बदल घडवणं सहज शक्य आहे असं तू जाण. प्रश्न: श्रीपादा, सृष्टी धर्मामध्ये बदल घडवण्याचं सामर्थ्य असलेला तू माझ्या दारिद्र्याचं हरण करू शकत नाहीस का? उत्तर: अवश्य तुझं दारिद्र्य हरण करीन, परंतु तुझ्या पुढच्या जन्मी. थोडं फार दारिद्र्य भोगल्यावर. राजगिऱ्याचा विषय अगदी क्षुल्लक होता, तरी तुला राजगिऱ्यावर इतका मोह होता. आई वडील किंवा आजोबा कोणाकडून याचना केली नव्हती. माझ्यासारख्या बालकाचा आहार असणार तू किती. राजगिऱ्याची इच्छा झाल्याबरोबर तू दिलं असतं तर आजची स्थिती उद्भवली नसती. पण आता ती वेळ गेली. तुझ्या मनातील मालिन्य दूर करण्यासाठी तुझं हे जीवन पुरणार नाही. प्रत्येक मनुष्य आपलं पुण्यफल आयुष्य, ऐश्वर्य, कीर्ती, धन, सौंदर्य इत्यादी रूपानं पावतो. पापाचं फल म्हणून दारिद्र्य, अल्पायुषी, कुरूप, कुख्याती इत्यादी पावतो. तुझ्या पुण्याचा अधिक भाग काढून तुला आयुष्य दिलं, जेणेकरून तुझं पुण्य खर्च झालं. आता तुझं पाप जास्त असल्या कारणानं दारिद्र्य भोगलं पाहिजे. तरी स्वयंभू दत्ताची आराधना केल्या कारणानं दारिद्र्य असलं तरी 2 वेळचं अन्न तुला लाभेल असा तुला माझा आशीर्वाद आहे. प्रश्न: हे श्रीपादा, वर्णाश्रम धर्माप्रमाणे वर्तन करावं असा शास्त्रांचा निर्धार आहे. तुमच्या आजोबांनी वैश्यांना पण वेदोक्त पद्धतीनं उपनयन करता येईल असा जो निर्णय दिला तो चुकीचा नाही का? उत्तर: सत्य ऋषीश्वरांच्या निर्णयात खोट शोधण्याचा प्रयत्न केल्यामुळे तुझी जिव्हा छाटून टाकली पाहिजे. आजोबा म्हणजे तुला कोण वाटतं? ते साक्षात भास्कराचार्य होत. विष्णुदत्त व सुशीला स्वार्थ म्हणजे काय ठाऊक नसलेले परम पवित्र अशी दंपती. त्यांना माझे माता पिता म्हणून जन्मास घालावं असा आदेश मी काल व कर्मदेवांना दिला. नरसिंह वर्म्यांचे पूर्वज श्री लक्ष्मी नृसिंह स्वामीचे अनन्य भक्त. सिंहचली होत असलेल्या यज्ञयागात विशिष्ट अन्नदान केलेलं पवित्र घराणं. मी पीठिकापुरी जन्म घेण्यापूर्वीपासून एका क्रमपद्धतीनं ही घटना घडवून आणली. त्या 3 घराण्याशी असलेले ऋणानुबंध एका जन्मात फेडले जाऊ शकत नाही किंवा एका अवतार काळात समाप्त करण्यासारखे नाहीत. माझे वरदहस्त त्यांच्यावर वंशोवंशी असेल. माझ्या छत्रछायेत ते निश्चिंत राहतील. भक्ताच श्रीपादांचं अभय. आता माझ्याविषयी बोलायचं असलं तर काहीही किंमत नसलेला राजगिरा तू मला देऊ शकला नाहीस. मी भोजन केल्यास लाख ब्राह्मण भोजनाचं पुण्य तुला लाभलं असतं. तू खराच दुर्दैवी आहेस. धर्म कुठले, अधर्म कुठले याविषयी वाद असेल तर शास्त्रांचा आश्रय घेतला पाहिजे. शास्त्राप्रमाणे आचरण करावं किंवा करू नये ह्याविषयी मीमांसा होत असेल तेव्हा निर्मल अंतःकरण असलेल्या सत्पुरुषांचं म्हणणं शास्त्र ठरतं. ते म्हणतील ते वेदवाक्यासमान असून धर्मसंमत असतं. त्यांनी अधर्मानं निर्णय द्यायचा प्रयत्न जरी केला तर धर्मदेवता त्यांना अधर्म मार्गानं परावृत्त करून धर्मसंमत असलेले निर्णय देण्यास बाध्य करते. हिंसा करणं पाप आहे असं शास्त्र सांगतं. पण श्रीकृष्ण परमात्म्याच्या समक्ष झालेलं युद्ध धर्मयुद्ध झालं. कौरव पांडवांचं युद्ध धर्मयुद्ध आणि युद्ध झालेलं स्थळ धर्मक्षेत्र म्हणून प्रख्यात झालं. यज्ञ करणं पुण्यफलप्रद आहे,
परंतु परमात्म्याचं स्वरूप असलेल्या शिवास आवाहन न करता केलेल्या दक्षाच्या यज्ञाचं शेवटी युद्धात रूपांतर झालं. दक्षाचं शीर आणि धड वेगळं झालं. नंतर त्याला अजाचं शीर लावण्यात आलं. रोग्यास पित्त प्रकोप झाल्यास वैद्य लिंबू, आवळा इत्यादींनी उपचार करतो. शरीराचा जर एखादा भाग नासल्यास तो भाग शस्त्रानं छेदून रोगाचं निदान करतो. मी पण तसाच आहे. माझ्या देवतांचे अंश आहेत, तसंच राक्षसाचे अंश पण आहेत. मी उन्मत्तासारखा, पिशाच्यासारखा, राक्षसासारखा पण व्यवहार करतो. माझ्या अंतर्गत जीवाविषयी अत्यंत करुणा असल्यामुळे तुमचे स्वभाव, तुमचे शुभाशुभ कर्म याच अनुसरून मी वर्तन करत असतो. अनन्य शरणागत झालेल्या माझ्या भक्तांचे हात मी सोडत नाही. दूर देशी असलेल्या माझ्या भक्तास माझ्या क्षेत्री आणतो. ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ विचारू नये. आदी पराशक्ती कन्यका परमेश्वरीचं वैश्य कुळात अवतरण झालं नाही का? सिद्ध असलेल्या मुनीत वैश्य मुनी नाहीत का? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यच नव्हे तर शूद्र जरी निष्ठेनं नियम पालन करणारा असेल तर वेदोक्त उपनयनास अधिकारी आहे. उपनयन संस्कारानं तिसरं नेत्र म्हणजे ज्ञान नेत्र उघडलं पाहिजे. अंतःकरण शुद्ध होऊन ब्रह्मज्ञानात मन मग्न झालं पाहिजे. तुझं मन शाक ज्ञानाविषयी संपूर्णपणे मग्न झालं आहे. ब्रह्म ही काय बाजारात विकत मिळणारी वस्तू आहे? या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्माला आलेला पुढच्या जन्मी चांडाळ जन्म पाहू शकतो. तसंच या जन्मी चांडाळ म्हणून जन्माला आलेला पुढच्या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मास येऊ शकतो. ब्रह्म वस्तुकुल, मत, देश, काल यांच्या अतीत असलेलं रहस्य आहे असं तू जाण. देव भावप्रिय असून बाह्यप्रिय नाही. तुझ्या भावास अनुसरून देव कार्य करत असतो. ब्रह्मज्ञानाचा उपदेश करीत असताना मी ब्राह्मण असतो. भक्तांचं योगक्षेम आणि अनुग्रह करण्यासाठी दरबारात असतो तेव्हा क्षत्रिय असतो. प्रत्येक जीव आपापल्या पाप पुण्य कर्माप्रमाणे फळ पावतो. प्रत्येक जीवाचा लेखाजोखा माझ्याजवळ आहे. तोलून मापून पाप पुण्याचं फल वाटप करताना मी वैश्य आहे. भक्तांचे कष्ट आपल्या शरीरावर घेऊन त्यांना सुख शांती प्रदान करण्याचा सेवाधर्म मी धारण केला असता शूद्र असतो. जीव मृत्यू पावल्यावर चिताग्नी देऊन त्याच्या शरीरास भस्मभूत करून उत्तम गती प्राप्त करून देत असताना मी डोम असतो. आता तू मला सांग, मी कोणत्या कुळाचा आहे? प्रश्न. श्रीपादा, क्षमा करा. मी अज्ञानी आहे. आपण साक्षात दत्त प्रभू आहात. समस्त जीवांचा आश्रय तूच आहे. खरं पाहता या सृष्टीची रचना कशी झाली याचं विवरण करून मला कृतार्थ करावं. लोकालोक वर्णन. उत्तर. आजोबा, स्वर्गात 88,000 गृहस्थ मुनींचा वास असतो. पुनरावृत्ती होणं त्यांचा धर्म असून धर्म प्रचारासाठी बीज रूपानं ते विद्यमान असतात. परमात्म्याच्या अनिर्वचनीय अशा शक्तीच्या एका स्वल्प अशा अंशानं जगतसृष्टी रचण्यासाठी ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. परमात्म्यापासून क्रमानं सर्व व्यापी असं जल निर्माण झालं. परमात्म्याच्या तेजानं त्या जलात कोट्यावधी सुवर्णकांतियुग अंड उत्पन्न झालं. त्या अंडात एक अंड आपण निवास करत असलेलं ब्रह्मांड आहे. त्यातील आतले भाग अंधकारमय असून तिथं परमात्म्याचं तेज मूर्तिमान झाल्यानं अनिरुद्ध हे नाव विख्यात झालं. त्या अंडातील अंधकार परमात्म्यानं आपल्या तेजानं नाहीसा केला. हिरण्यगर्भ, सूर्य, सविता, परंज्योती अशा अनेक संज्ञांनी वेदात त्याचं वर्णन आलं आहे. त्रेतायुगात पिठिकापुरात भारद्वाज महर्षींनी 1 कोटी ब्रह्मांडात भरलेल्या दत्तात्रेयांच्या तेजास उद्देशून सवितृ काठकाचं आयोजन केलं होतं. सत्यलोकात निरामय स्थान नावाचं एक स्थान आहे. त्रिखंड सोपानात वसुरुद्रादित्य नावानं पितृगुणांचा तिथं वास आहे. निरामय स्थानाचे संरक्षक म्हणून ते कार्यरत असतात. कारण ब्रह्मलोक म्हणवणाऱ्या या स्थानात चतुर्मुख ब्रह्माचं निवासस्थान आहे. त्यास विद्यास्थान किंवा मूल प्रकृती स्थान असं जाणलं जातं. त्यावर प्रख्यात असलेलं श्रीनगर आहे. त्याच्यावर महाकैलास आणि त्यावर कारण वैकुंठ आहे. सत्यलोकात पुराणपूर नावाचं विद्याधर स्थान आहे. तपोलोकात अंजनापतीपूरमध्ये साध्यांचा वास आहे. जनलोकात अवंतीपूर इथे सनक सनंदनादी ऋषींचा निवास आहे. महरलोकात ज्योतिष्मतीपुरामध्ये सिद्धादी गणांचा वास आहे. स्वर्गलोकात अमरावतीपुरामध्ये देवेंद्रादी देवता गणाचं वास्तव्य आहे. खगोलाशी संबंधित ग्रह नक्षत्रादी असलेल्या भुवरलोकात रथंतरपुरामध्ये विश्वकर्मा नावाच्या देवशिल्पीचा वास आहे.
आजोबा, भूलोकात 2 भाग आहेत. मानवांचा निवास असलेल्या एका भागास भूगोल असं म्हणतात. याच्याशिवाय महाभूमी म्हणवणारा दुसरा भाग आहे. ही महाभूमी भूगोलकाच्या दक्षिणेस 5 कोटी ब्रह्मांड योजन दूर स्थित आहे. मर्त्यलोक म्हणजे भूलोक व भुवरलोक असून त्यात महाभूमीचा पण समावेश आहे. पाताळात अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताल अशा प्रकारचे 7 लोक आहेत. थोडक्यात या स्वर्ग, मर्त्य, पाताळ असं म्हणतात. आपण राहतो या भूगोलाच्या खालच्या बाजूस महाभूमी आहे, जिचे मध्यभागात उंचवटा असून चक्राकार आहे. त्यामुळे त्याच्या उपरितलावर सूर्य, चंद्र सदैव झळकत असतात. सतत प्रकाशमान असल्या कारणानं तिथं कालमानाचे निर्णय नाही. या महाभूमीवर 7 समुद्र, 7 द्वीप आहेत. जम्बूद्वीप या महाभूमीवर आहे. भूलोक व भुवरलोक यांची संयुक्त संज्ञा मर्त्यलोक अशी आहे. भूलोकात महाभूमी आणि भूगोल असे 2 प्रकार आहेत. सृष्टीच्या प्रारंभी समस्त लोक जलमय होते. प्रजापतीनं सृष्टी रचण्याच्या हेतूनं तपाचरण केलं. तेव्हा जलावर तरंगत असलेल्या पुष्कर पर्णाचं दर्शन झालं. प्रजापतीनं वराह रूप धारण करून पुष्कर पर्णाजवळ पाण्यात बुडी मारली. खाली त्यास महाभूमी आढळली. तिथून थोडी ओली माती काढून आपल्या धारदार सुळ्यानं त्या मृत्तिकेचे 2 भाग पाडले. एक भाग पाण्यावर आणून पुष्कर पर्णावर ठेवल्यानं पृथ्वी झाली. आजोबा, याला भूगोल असं म्हणतात. महाभूमीपासून भूगोलाचं अंतर 5 कोटी ब्रह्मांड योजना आहे. महाभूमीचा विस्तार 50 कोटी योजने आहे. जम्बूद्वीप नावाचं द्वीप या महाभूमीवर आहे. त्याच्यात नवखंड आहेत. देवखंडी देवता व गभस्त्यखंडी भूतांचा निवास आहे. पुरुषखंडी किन्नर, भरतखंडी मानव, शरभखंडी सिद्ध, गंधर्वखंडी गंधर्व, ताम्रखंडी राक्षस, शेरुखंडी यक्ष आणि इंदुखंडी पन्नगांचा निवास आहे. महाभूमीवर असलेल्या जम्बूद्वीपाच्या दक्षिणेस असलेलं भरतखंडी, भरतपुरी, वैवस्वत मनु, भूऋषी व मानवासमवेत राज्य करीत आहेत. महाभूमीवर जम्बूद्वीप असल्याप्रमाणे भूगोलावर सुद्धा जम्बूद्वीप आहे. माझा श्रीपाद श्री वल्लभावतार पीठिकापुरी होण्या अगोदर 100 वर्षापूर्वी या महाभूमीत माझं आगमन झालं. महाभूमीवर असलेल्या जम्बूद्वीपाचा विस्तार 1,00,000 योजना आहे. जम्बूद्वीपावर केवळ भरतखंडी वैवस्वत मनु आहेत. इतर खंडात देवयोनींचा वास आहे. कोवळ्या उन्हासारखा प्रकाश असून तिथं दिवस किंवा रात्र यांचे भेद नाहीत. लवण समुद्राचे 1,00,000 योजने, लक्षद्वीपाचे 2,00,000 योजने, इक्षुर समुद्राचे 2,00,000 योजने, कुशद्वीपाचे 4,00,000 योजने, सुरा समुद्राचे 4,00,000 योजने, क्रौंच द्वीपाचे 8,00,000 योजने, सर्पी समुद्राचे 8,00,000 योजने, शाकद्वीपाचे 16,00,000 योजने, दधी समुद्राचे 16,00,000 योजने, शल्मली द्वीपाचे 32,00,000 योजने, क्षीर समुद्राचे 32,00,000 योजने, पुष्कर द्वीपाचे 64,00,000 योजने, शुद्ध जल समुद्राचे 64,00,000 योजने, चलाचल पर्वताचे 128,00,000 योजने, चक्रावळी पर्वताचे 256,00,000 योजने, लोकालोक पर्वताचे 512,00,000 योजने, तपोभूमीचे 1250,00,000 योजने असा विस्तीर्ण आहे. लोकालोक पर्वताच्या पलीकडे सूर्यरश्मी जाऊ शकत नाही, म्हणून लोकालोक पर्वत आणि अंडात यामध्ये अंधकार पसरलेला असतो. अंडांताचे विस्तार कोटी योजने आहेत. वराहावतार किंवा नृसिंह अवतार भूमीस व्याप्त करणारे असे अवतार नाहीत. वराह म्हणजे सुकर नसून एक सुळा असलेला खड्गमृग आहे. द्वीप, द्वीपाधिपती, द्वीपाधिदेवतांचं वर्णन. महाभूमीत असलेल्या जम्बूद्वीपास स्वयंभू मनूनं चक्रवर्ती म्हणून प्रथम पालन केलं. त्याचे 7 पुत्र 7 द्वीपांचे अधिपती झाले. प्लक्षद्वीपाचे मेधातिथी, शल्मलद्वीपाचे पपुष्मंत, कुशद्वीपाचे ज्योतिष्मंत, क्रौंचद्वीपाचे द्युतिमंत, शाकद्वीपाचे हव्य, पुष्करद्वीपाचे सवन हे पहिले चक्रवर्ती होत. प्लक्षद्वीपातील चातुर्वर्ण आर्यक, कुरर, विंदक, भाविन या नावानं प्रसिद्ध आहे. चंद्राकृतीत असलेले विष्णू त्यांचे आराध्य दैवत आहेत. शल्मलद्वीपी कपिल, चारणक, पीत व कृष्ण असे 4 वर्ण आहेत. त्यांचे आराध्य दैव विष्णू आहे. कुशद्वीपात दमी,
शुष्मिण, स्नेह व मंदेह असे 4 वर्ण आहेत. त्यांचे आराध्य देव ब्रह्मा आहेत. क्रौंच द्वीपात पुष्कर, पुष्कल, धन्य व पिष्य असे 4 वर्ण असून त्यांचे आराध्य दैवत रुद्र आहे. शाक द्वीपात मंग, मागध, मानस व मंद असे वर्ण असून सूर्य भगवानाची ते उपासना करीत. पुष्कर द्वीपात मात्र चातुर्वर्ण नाही. सगळे देवतांच्या सारखे रोग आणि शोकमुक्त असून आनंदानं कालक्रमण करतात. त्यांचे आराध्य दैवत ब्रह्मा आहे. आपल्या भूलोकात जंबूद्वीपामध्ये भरतवर्ष, किमपुरुष वर्ष, हरिवर्ष, केतुमाल्य वर्ष, ईलावृत्त वर्ष, भद्राश्व वर्ष, रम्यक वर्ष, हिरण्यक वर्ष, कुरुवर्ष या नावांचे भाग आहेत. महाभूमी गोलाकार असून मध्यभागी कासवाच्या पाठीप्रमाणे उंच आहे. ह्या उंचवट्यास भूमंडळ असं म्हणतात. भूगोल मात्र लिंबासारखे असते. महाभूमी मेरू रेखेस वळसा घेऊन ब्रह्मांडाच्या टोकापर्यंत व्यापून आहे. भूगोल मात्र ज्योतिष चक्राच्या समांतरावर मध्यभागी स्थित आहे. महाभूमीच्या मध्यभागी असलेले मेरू रेखेच्या भोवती जंबूद्वीप आहे. त्याच्या भोवती 7 समुद्र द्वीपादी आहेत. भूगोलाच्या उत्तरार्धास देवभाग व दक्षिणार्धास असुर भाग असं म्हणतात. महाभूमीच्या मध्यभागी मेरू दैदिप्यमान असून जीवांस पालन करणाऱ्या मनुचं निवासस्थान आहे. भूगोल जीवांचं निवासस्थान आहे. महाभूमीच्या भोवती असलेलं चक्रवाळ पर्वत शिखरी ज्योतिषचक्र स्थित आहे. भूगोल मात्र यापेक्षा भिन्न आहे. 7 कक्षांनी आवृत्त असलेलं ज्योतिषचक्र भूगोलाची रोज एक प्रदक्षिणा करत आहे. महाभूमीत शीतोष्ण वातादी कमी असून सदैव प्रकाशमान असल्या कारणानं नित्य दिवस असल्याने काळाचे व्यत्यास नाही. भूगोलात त्याच्या विपरीत आहे. महाभूमी केवळ पुण्यफल अनुभवण्यास प्राप्त करण्यास योग्य आहे. स्थूल शरीरानं अप्राप्य आहे. भूगोल पुण्य मिळवण्यासाठी असलेली कर्मभूमी असून स्थूल शरीरधारी राहण्याची भूमी होय. महाभूमीवर मनुप्रलयाशिवाय दुसरे प्रलय उद्भवत नाहीत. भूलोकात युगप्रलय, महायुगप्रलय, मनुप्रलय इत्यादी घडतात. महाभूमीस धात्री, विधात्री अशी नावं आहेत. भूगोलास मही, उर्वी, क्षिती, पृथ्वी, भूमी अशी नावं आहेत. आजोबा पाताळ लोकाविषयी सांगतो, ऐका. अतल इथे पिशाचगण, वितल लोकात गुह्यक, सुतल लोकात राक्षस, रसातलात भूत, तलातलात यक्ष, महातलात पितर व पाताळात पन्नगांचा वास आहे. लोकातील निवासी, लोकाधिपती व खंडांचं विवरण. वितल लोकाचा व नवनिधींचा अधिपती कुबेर आहे. हा ब्रह्मांडाचा कोशाधिपती असून उत्तर दिशेस अलकापुरी इथं याचा वास आहे. वितल लोकाच्या मेरूच्या पश्चिमेस योगिनीपुरात मय राहतो. हा राक्षसांचा शिल्पी असून त्यानं त्रिपुरासुरास आकाशास उंच विहार करण्यास योग्य असं त्रिपुर निर्माण करून दिलं. सुतलातील वैवस्वतपुरात यमाचं अधिपत्य आहे. हा दक्षिण दिशेचा अधिपती आहे. या नगरीत प्रवेश करण्यापूर्वी अग्निहोत्रा नदी आहे. या नदीस वैतरणी असं म्हणतात. पुण्यवंतांस ही नदी सुलभ रीतीनं ओलांडता येते तर पापात्म्यास अति कष्टदायक ठरते. रसतलात पुण्यनगर इथे निवृत्ती नावाचा दैत्य राज्य करतो. हा नैऋत्य दिशेचा अधिपती आहे. तलातल लोकात धनिष्ठापुरात पिशाचगणाबरोबर वेताळाचं राज्य आहे. महातलात कैलासपुरी सर्वभूत गणासहित कात्यायनीपती ईशान आहे. तो ईशान्य दिशेचा अधिपती होय. पाताळात वैकुंठ नगर आहे. त्यात श्रीमन्नारायण पाताळात असलेल्या असुरांसहित वासुकी इत्यादी सर्पश्रेष्ठांबरोबर शेषशायी होऊन विराजमान आहेत. ह्याच श्वेतद्वीपात असलेले कार्य वैकुंठ असं म्हणतात. पाताळ लोकात त्रिखंड सोपान आहे. प्रथम खंडात अनंग जीवांचा निवास आहे. द्वितीय खंडात प्रेतगणांचा वास आहे. तृतीय खंडात यातनामय शरीर प्राप्त झालेले जीव दुःखानं आक्रोश करत असतात. महाभूमीमध्ये 7 समुद्र, 7 द्वीप आहेत. याच्या मध्यभागी जंबूद्वीप आहे. जंबूद्वीपाचं नवखंडामध्ये विभाजन झालं असून दक्षिणेस असलेल्या खंडास भरतखंड असं म्हणतात. भरतखंडात भरतपूर येथे स्वयंभू मनू राहत असे. अनेक पुण्यजीव, ऋषी इत्यादी स्वयंभू मनूच्या राज्यात वास करीत. ते लोकांचे तसेच धर्माचे पालन करीत. महाभूमीवर सप्तद्वीपाभोवती चराचर, चक्रवाळ, लोकालोक असे पर्वत स्वर्गलोकापर्यंत व्यापून आहेत. हे कांती किरणांच आपल्यामधून
कधीच प्रसारित होऊ देत नाहीत. महाभूमीच्या खाली 7 अधोलोक आहेत. ह्या सप्त पाताळाचं म्हणतात. अतल लोकात पिशाच्यांचा निवास आहे. वितल लोकात अलकापुरीत कुबेर असतो व योगिनीपुरात राक्षसांसमवेत मय असतो. सुतल लोकात राजा बळी आपल्या परिवारासह असतो. वैवस्वतपूर यमाचं निवासस्थान असून तेथील नरकात पापी जीव यातना भोगतात. रसातल लोकात पुण्यपूर येथे निर्वृत्तीभूत गणासहित निवास करतो. तलातल लोकात धनिष्ठापुरात वेताळ राहतो व कैलासपुरी रुद्र. महातलात पितृदेवांचा वास आहे. पाताळात श्वैतद्वीप वैकुंठ आहे. यात नारायणाचे निवास आहे. मेरूस लागून अधोभागी अनंग जीव प्रेतगण व यातनादेह असतात. निरालंब सुच्चग्र स्थानात महापातकी असत. भोजनांती रौरवे अपुण्य निलये पद्मार्बुद निवासिनाम आर्थिनाम उदकम दत्तमक्षयमुपतिष्ठती म्हणून उत्तरापोषणात उदक यांस प्रदान करीत असतो. लोकांचं नाव त्याचे विस्तीर्ण विवरण. भूलोकात असलेले भूगोल व महाभूमी भिन्न आहेत हे स्पष्टपणे समजून घे. भूगोल बिंदूच्या वर ऊर्ध्व ध्रुव स्थानापर्यंतच्या प्रदेशास मेरू रेखेस प्रकाशमान करणारे सूर्यलोक होय. हे सूर्यदेवतेचे लोक असून सूर्यग्रह मंडल नव्हे. याचप्रमाणे चंद्रलोक, अंगारकलोक, बुधलोक, गुरुलोक, शुक्रलोक, शनैश्चरलोक, राष्ट्रादी देवतालोक, नक्षत्रादेवतालोक, सप्तर्षिलोक, ऊर्ध्व ध्रुव लोक असे आहेत. याशिवाय आणखी अवांतर लोक सुद्धा आहेत. भूमध्य बिंदूपासून सूर्यलोक लक्ष ब्रह्मांड योजन आहे. हे सूर्यग्रहाचे अधिपती असलेले सूर्य देवतेचे स्थान आहे. भूमध्य बिंदूपासून चंद्रलोक 2 लक्ष ब्रह्मांड योजन, अंगारकलोक 3 लक्ष ब्रह्मांड योजन, बुधलोक 5 लक्ष ब्रह्मांड योजन, गुरुलोक 7 लक्ष ब्रह्मांड योजन, शुक्रलोक 9 लक्ष ब्रह्मांड योजन, शनैश्वर लोक 11 लक्ष ब्रह्मांड योजन, राष्ट्रादी देवतालोक 12 लक्ष ब्रह्मांड योजन, नक्षत्रादी देवतालोक 13 लक्ष ब्रह्मांड योजन, सप्तऋषी लोक 14 लक्ष ब्रह्मांड योजन, ध्रुवलोक 15 लक्ष ब्रह्मांड योजन आहे. याप्रमाणे भूमध्य बिंदूपासून विविध अंतरावर स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक आहेत. भूमध्य बिंदूपासून ब्रह्मांडास भोवती भिंतीसारखं म्हणजे अंडांतापर्यंत 24 कोटी 50 लक्ष ब्रह्मांड योजनांचं अंतर आहे. भूमध्य बिंदूपासून अंडांताच्या बाहेरपर्यंत 25 कोटी 50 लक्ष ब्रह्मांड योजनांचं अंतर आहे. भूलोक, भुवरलोक आणि स्वरलोक प्रत्येकाळी नाश पावतात. स्वरलोकावरील महरलोक थोडंफार नाश पावून थोडं स्थिर राहतात. त्यावर असलेले जन, तप व सत्यलोक ब्रह्माच्या आयुष्याच्या अंती नाश पावतात. स्वर्ग म्हणजे स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक व अंडांतापर्यंतचा प्रदेश. दत्त म्हणजे कोण? आजोबा, दत्त तत्व तुला अनुभवायचं असेल तर लक्ष वेळा जन्म घेतले पाहिजेत. कोट्यानुकोटी ब्रह्मांडास व्याप्त करून त्याचं अतिक्रमण करून असलेलं एकमेव तेजो महाराशी म्हणजे दत्त असं समज. ते दत्त प्रभूच तुझ्या समोर असलेले श्रीपाद श्री वल्लभ आहेत असं जाण. श्री चरणांनी केलेला हितोपदेश ऐकून नरसावधानी आणि त्यांची पत्नी चकित झाले. 1 वर्षाच्या बालकानं साधिकारानं एवढे महत्वपूर्ण व गहन असे विषय सांगणं आणि स्वतः दत्त असल्याचे निरूपण ऐकल्यावर नरसावधानी आणि त्यांच्या पत्नीस राहावलं नाही. ते ढसढसा रडू लागले. त्या दिव्य शिशूचे श्रीचरण स्पर्श करावे अशी इच्छा व्यक्त केली. त्यास श्रीपादांनी नकार दिला. नरसावधानी आणि त्यांची पत्नी जागच्या जागी खेळून राहिले. श्रीपाद पुढे म्हणाले, मी दत्त आहे. कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेलं एकमेव तत्व मीच आहे. दिग हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे. जे कोणी त्रिकरण शुद्धीनं दत्त दिगंबरा, श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा, नरसिंह सरस्वती दिगंबरा म्हणून भजन कीर्तन करतात तिथं मी सूक्ष्म रूपानं सदैव असतो. माझे मातामह असलेले श्री बापनार्य परप्रांतातून पादगया क्षेत्री श्राद्धादी कर्म करण्यास असलेल्या लोकांस सेवाभावानं भोजन व राहण्याची सोय करीत असताना काही लोकांना आक्षेप घेतला, कोठे आहे तुमचे स्वयंभू दत्त? अदृश्य झाले ना? तेव्हा श्रीपाद म्हणाले, तो दत्त मीच आहे. मी जन्म घेतलेल्या पवित्र ग्रहात राहण्यास आलेले नक्कीच पवित्र होतील. पितृदेवतांस अवश्य पुण्य लोकांची प्राप्ती होईल.
जीवित असलेले जीवांचे तसंच मरण पावलेल्या जीवांचे योगक्षेम वहन करणारा प्रभू मीच आहे. मला जन्म मरण दोन्ही समान आहे. तरी तू स्वयंभू दत्ताची आराधना केल्याचं फळ हेच का, अशी व्यथा तुझ्या मनात आहे. तुझ्यावर आलेले आळ नाहीसे करण्यास स्वयंभू दत्ताचं दर्शन शीघ्र होईल आणि मूर्तीची प्रतिष्ठापना होईल. तुला मी आयुष्य दिलं, दत्त ध्यानी असू दे. पुढच्या जन्मी तुला अनुग्रह होईल असं आश्वासन देतो. या जन्मी माझ्या पादुका स्पर्श करण्याचं महापुण्य तुला नाही. कोट्यानुकोटी ब्रह्मांडाचं सृजन, रक्षण व लय करणारा एकैक प्रभू असा मी माझ्या वरद हस्तानी तुला आशीर्वाद देतो. महाभयंकर अशा ध्वनीनी श्रीचरणांचे शरीरातील अणुपरमाणू विघटित होऊन श्रीपाद अदृश्य झाले. बाबा रे शंकर भट्टा श्रीपादांनी स्वतः त्यांच्या नामाच्या शेवटी दिगंबरा नाम जोडून जप करण्याचं मर्म या प्रकारे निरोपलं. त्यांचं सर्व व्यापक तत्व, निराकार असलेलं ते तत्व साकार रूपात असं अवतरित झालं. हे आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे. लहान मुलाच्या रूपानं गोंडस रूप धारण करून आलेल्या त्या जगतप्रभूच्या लहानपणापासून करीत असलेल्या लीलांना अंत कुठे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती अज्ञान निवृत्ती, विवेक प्राप्ती.